वैयक्तिक पहिला संघाचा पहिला ठेवून ते यज्ञेश, सामोरं ते निलेश. पहिल्या सामन्यातील पहिल्या षटकातील पहिला चेंडू यज्ञेश, सामोरं ते निलेश. उत्कृष्ट चेंडू, डी स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या बिनबाद 1. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाते यज्ञेश, सामोरं प्रणित. उत्कृष्ट असा फटका मारलाय ऑफच्या दिशेने. एक धाव, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न पण एक धावात सफल. धावसंख्या बिनबाद 2. 2 चेंडू 2 धावा. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील यज्ञेश, सामोरं प्रणित. ओ, या ठिकाणी झेलचीत बाद झाले आहेत ते प्रणित. उत्कृष्ट असा चेंडू आणि उत्कृष्ट झेल. 3 चेंडू 1 बाद 2 धावा. नवीन फलंदाज सचिन. चौथा चेंडू घेऊन येतील ते यज्ञेश, सामोरं जाईल सचिन. सचिन खेळण्यास तयार. लेगच्या मला फटका, त्यावर एक धाव. धावसंख्येत एक धावांनी भर. धावसंख्या झाल्या 3. 4 चेंडू 3 धावा 1 गडी बाद. शेवटचा 5वा चेंडू घेऊन येतील यज्ञेश, सामोरं जाईल ते निलेश. ओ, छान उत्कृष्ट चेंडू, कोणतीही धाव नाही. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील ते यज्ञेश. अवांतर दिशेने एक धाव. धावसंख्या झाली ती 4. 5 चेंडू 1 गडी बाद 4 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू यज्ञेश. उत्कृष्ट अशा पद्धतीने मारला फटका आणि त्यावर चौकार. उत्कृष्ट चांगल्या प्रकारचा मारलेला फटका, त्यावर 4 धावा भेटलेल्या आहेत. 4 धाव्यांनी धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झाली 8. 1 गडी बाद 8 धावा. विहान संघाची एका षटकामध्ये धावसंख्या झाली ती 8. 1 गडी बाद 8 धावा. दुसरा षटक घेऊन जाते स्वराज. नवीन फलंदाज स्वराज. त्यांना सामोरं दिले ते सचिन. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू
घेऊन ते स्वराज, समोरतील सचिन, सचिन खेळण्यास तयार. उत्कृष्ट असा फटका मारलाय आणि त्यावर ते धावचित बाद झालेले आहेत. झेलबाद सॉरी मात्र. दोन गडी बाद, 8 धावा. नवीन फलंदाज ते मिलिंद. स्वराजांच्या पहिल्या चेंडूमध्ये झेलचित गडी बाद झालेला आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्वराज, डी स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल, धावसंख्या झाली 9. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल स्वराज. खेळतील मिलिंद, मिलिंद खेळण्यास तयार. लेगच्या लाईन मारला फटका, त्यावर 1 धाव. धावसंख्येत 1 धावांनी भर. धावसंख्येत 10. 2 गडी बाद 10. 1 षटक, 3 चेंडू, 2 गडी बाद, 10 धावा. चौथा चेंडू स्वराजांचा, खेळतील मिलिंद. ऑब्जेक्शन मारला फटका, त्यावर 1 धाव. धावसंख्येत पुन्हा भर. धावसंख्या 11. 1 षटक, 4 चेंडू, 11 धावा, 2 गडी बाद. स्वराज. चौथा चेंडू खेळतील निलेश. पुन्हा एकदा ऑब्जेक्शन मारला फटका, आपण त्यावरती पुन्हा ते झेलचित बाद झालेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत ते स्वराज. राकेश प्रश्न गोठवली या संघाचे गोलंदाज. नवीन फलंदाज ते रोहित. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज ते रोहित. धावसंख्या झाली 11. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसत आहेत ते स्वराज. 2 गडी बाद केलेत त्यांनी. शेवटचा चेंडू घेऊन येतात पुन्हा एकदा स्वराज. सामोरचे नवीन फलंदाज रोहित. रोहित खेळण्यास तयार. ऑब्जेक्शन ठरवला चेंडू, निर्धावाचा चेंडू, कोणतीही धाव नाही. 2 षटकांना धावसंख्या झाली ती 11. 2 गडी बाद 11. यानंतर होणारा सामना आहे तो कुमार 11 विरुद्ध जय गणेश कुक्षेत. नवीन गोलंदाज रवी. त्यांचा मारा करतील ते प्रणित. मिलिंद माफ करा, मिलिंद. पहिला चेंडू खेळतील मिलिंद खेळणार. ऑब्जेक्शन मारला फटका, उत्कृष्ट असा फटका मारलाय. 1 धाव. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, 1 धावात समाधान. धावसंख्येत 1 धावांनी भर, 12. 2 षटक, 1 चेंडू, 2 गडी बाद. धावसंख्या 12. 3 गडी बाद.
तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येते रवी, सामोरे येते रोहित. रोहित खेळण्यास तयार. डी स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली 13. दोन चेंडू 13 धावा. 2 षटक 2 चेंडू. पुन्हा एकदा रवी तिसरा चेंडू घेऊन येतील. पुन्हा एकदा ऑप्शन चांगला मारायला फटका. ओ आणि झेल सुटलेली आहे. धावसंख्येत 1 धावांनी भर. धावसंख्या झाली 14. पुन्हा एकदा सामोरतील मिलिंद. रवी यांचा चौथा चेंडू. खेळतील मिलिंद. मिलिंद खेळण्यास तयार. निर्धाव असा चेंडू. डी स्वरूपात 1 धाव. पंचांनी एकदा निर्णय कळवावा. डी स्वरूपात 1 धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतील रवी. खेळतील रोहित. मिलिंद ऑप्शन मारला फटका. त्यावर 1 धाव. धावसंख्या झाली 16. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. खेळतील रोहित. उत्कृष्ट चेंडू. त्यावरती फटका मारला ऑपोजिशनने आणि षटकार. अशा प्रकारे 3 षटकं संपलेली आहे. प्रशांत मोरे कुठे असतील त्यांनी यावं. प्रशांत मोरे. धावसंख्या झाली 22. नवीन फलंदाज कृणाल. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन कृणाल आणि ऑप्शन मारला फटका. त्यावर डी स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली 23. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. अवंत रूपात 1 धाव. धावसंख्येत 1 धावांनी भर. धावसंख्या झाली 24. पुन्हा एकदा रुणाल. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा अवंत स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 25. दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन रुणाल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणजे अवंत रूपात 1 धाव. धावसंख्या झाली 26. उत्कृष्ट असा फटका मारला. त्यावरती षटकार. पुन्हा एकदा 6 धावांनी संघामध्ये भर झालेली आहे.
32. 3 षटक 2 चेंडू 32 धावा. चांगल्या प्रकारे असा षटकार मारलेला ह्या 6 धावा मिळाल्या त्यामध्ये. तिसरा चेंडू पुन्हा एकदा रुणाल. लॉंग ऑफ पोझिशन मारला फटका. 1 धाव. 33. 3 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 33. अजून 3 चेंडू शिल्लक. मिलिंद उत्कृष्ट चेंडू मारलाय आणि झेल चुकवलेली आहे. एक धाव. धावसंख्या 34. आणखीन 2 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा फटका मारलेला आहे आणि झेलची बाद झालेले आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज पवन. 1 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू ऑफच्या दिशेने मारला फटका. त्यावरती 4 धावा. पुन्हा एकदा धावसंख्येत 4 धावांनी भर. अशा प्रकारे 4 षटकांत धावसंख्या झाली ती 38. 39 धावाचे आव्हान. प्रशांत मोरे, प्रवीण सूर्यवंशी, परशुराम शेळके यांनी समालोचन कक्षामध्ये यावे. यानंतर होणारा सामना कुमार 11 वर्सेस जय गजानन. दोन्ही संघातील कर्णधारांनी टॉस सोडवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यावे. कुमार 11 तसेच जय गजानन कुक्षेत. बॉल दिला ना.
फलंदाज अतुल, गोलंदाज अतुल, सॉरी माफ करा. निलेश आणि स्वराज सलामीची जोडी. स्ट्राईकला आहेत ते निलेश, नॉन स्ट्राईकला ते स्वराज. 39 धावाचे आव्हान. पहिला चेंडू अतुल यांचा, खेळते निलेश, लेगच्या दिशेने मारला फटका. धावसंख्येत 1 धावांनी भर. डी स्वरूपात 1 धाव. अजून 38 धावाची आवश्यकता राकेश प्रतिष्ठान संघाला. उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात ते अतुल. पुन्हा एकदा तिसरा चेंडू अतुल यांचा, खेळतील निलेश, निलेश खेळण्यास तयार. ऑफच्या दिशेने मारलेला फटका, त्यावर 1 धाव, 1 धावात समाधान. धावसंख्या 2, बिनबाद 2. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येते अतुल, खेळतील स्वराज. उत्कृष्ट चेंडू, निर्धाव असा, एकही धाव नाही. 4 चेंडू 2 धावा. पाचवा चेंडू पुन्हा एकदा अतुल यांचा, खेळतील स्वराज. उत्कृष्ट असा चेंडू, पुन्हा एकदा, एकही धाव नाही. चांगल्या प्रकारे गोलंदाजी अतुल यांची. 5 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट असा चेंडू, ऑफच्या दिशेने मारला फटका, त्यावर 1 धाव. दुसरी धाव काढण्यात प्रयत्न, 2 धावा पूर्ण. आणि पुन्हा तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. उत्कृष्ट असं फटका मारून 3 धावा केल्यात. धावसंख्या झाली 5. 1 षटक 5 धावा, बिनबाद 5. स्वराज यांनी चांगला असा फटकार मारून 3 धावा मिळवल्यात. 3 धावांनी धावसंख्येत भर झालेली आहे. नवीन गोलंदाज अमर. अमर डावखुरे गोलंदाज अमर. स्ट्राइक वर येते स्वराज. एक षटक 5 धावा झालेले आहेत.
दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अमर यांचा, खेळतील स्वराज. उत्कृष्ट असा चेंडू आणि बाद. नवीन फलंदाज प्रशांत. अमर यांच्या पहिल्याच चेंडूत स्वराज बाद झालेले आहेत. त्यांची जागा भरण्यासाठी नवीन आले आहेत फलंदाज प्रशांत. ते पण एक डावखुरे फलंदाज आहेत. दुसरा चेंडू घेऊन येतील अमर, खेळतील नवीन फलंदाज प्रशांत. अमर यांचा दुसरा चेंडू ऑफच्या दिशेने मारला फटका, त्यावर एक धाव. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, पण एका धावात समाधान. धाव संख्या 6, एक गडी बाद 6. तिसरा चेंडू पुन्हा एकदा अमर, खेळतील निलेश. बाईच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्येत 7. एक षटक 3 चेंडू, धाव संख्या 7, एक गडी बाद 7. चौथा चेंडू पुन्हा एकदा अमर यांचा. पुन्हा एकदा अवंत रूपात एक धाव. धाव संख्या झाली ती 8. चौथा चेंडू अमर यांचा, खेळतील निलेश. निर्धाव चेंडू 22 स्वरूपात एक धाव. धाव संख्येत एका धावाने भर 9. एक षटक 5 चेंडू 9 धावा, एक गडी बाद. पुन्हा एकदा डावखोरे फलंदाज प्रशांत आणि त्यांना सामोर दिले ते गोलंदाज अमर. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू निर्धाव असा चेंडू, एकही धाव नाही. दिलं. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. एक अवांतर वाईड होता. एक चेंडू बाकी आहे. अमर यांचा शेवटचा चेंडू, खेळतील डावखुरे फलंदाज प्रशांत. पुन्हा एकदा लॉंग ऑफ पोझिशन मारला फटका, एक धाव. धाव संख्येत पुन्हा एकदा भर. धाव संख्येत 10. 12 चेंडू मध्ये 29 धावाची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावा. नवीन गोलंदाज बाबू. बाबू यांचा पहिला चेंडू सांभाळून देते प्रशांत.
एक डी स्वरूपात एक धाव. प्रवीण सूर्यवंशी, परशुराम शेळके यांनी सीमारेषेवर जावे. कैलास गावत्रे, प्रशांत मोरे. पुन्हा एकदा ऑब्जेक्शन मारला फटका आणि षटकार. उत्कृष्ट असा फटका मारला, त्यावरती 6 धावा मिळालेल्या आहेत. प्रशांत यांनी मारला फटका बाबू यांच्या पहिल्या दुसऱ्या चेंडूमध्ये. धावसंख्या 17. बाबू यांचा तिसरा चेंडू, खेळती डावखळे पंतप्रधान प्रशांत. अवंत रूपात, वाईट स्वरूपात एक धाव. धावसंख्येत एक धाव आणि पुन्हा भर. धावसंख्या 18. 2 षटक 2 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी घेऊन येतील ते बाबू. तिसरा चेंडू बाबू यांचा, खेळतील प्रशांत. डावखुरे फलंदाज प्रशांत खेळण्यात तयार. उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू असा. पुन्हा एकदा बाबू. चौथा चेंडू घेऊन येतील बाबू. उत्कृष्ट चेंडू आणि बाद. बाबू यांचे 2 चेंडू शिल्लक. प्रमोद, नवीन फलंदाज प्रमोद. चार चेंडू 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 18, सॉरी 15. किती आहे? 18. बाबू यांचा 1 चेंडू शिल्लक. आणि झेलचित बाद. कैलास गावत्रे समालोचन कक्षामध्ये यावे. तीन षटकांत धावसंख्या गेली ती 18. 6 चेंडू 21 धावाची आवश्यकता. 6 चेंडू 21 धावा. प्रणित काय माहित मी. एक चेंडू सॉरी 1 षटक म्हणजे 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू. प्रणित यांचा पहिला चेंडू. बॅट्समॅन नाव काय?
निलेश रुणाल उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे आणि षटकार 6 धावाने धावसंख्येत भर 24 रुणाल रुणाल 5 चेंडू 15 धावची आवश्यकता अवंत रूपात 1 धाव धावसंख्येत 1 धावांनी भर 25 5 चेंडूमध्ये 15 धावची आवश्यकता आहे 14 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी लेगच्या दिशेने मारला फटका दोन्ही बॉल आण रे दोन्ही बॉल आण झालं कर 4 चेंडूमध्ये 13 ची आवश्यकता आहे ऑप्शन मारला फटका आणि उत्कृष्ट असा फटका मारला आहे षटकार धावसंख्येत पुन्हा 6 धावांनी भर धावसंख्या 32 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता 7 धावांची आवश्यकता 3 चेंडू 7 धावा 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे पुन्हा एकदा प्रणित चौथा चेंडू घेऊन येतील आणि अवंत स्वरूपात 1+1 फ्री हिट दोन धावा मिळालेल्या आहेत फ्री हिट तीन चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे पुन्हा एकदा प्रणित फ्री हिट आणि उंच असा फटकार मारलेला आहे आणि षटकार सुंदर सुंदर